यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। 2029 ला सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, जय पवार यांच्याकडून इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे। 2029 ला सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि 2029 ला सुनेत्रा पवार बारामती विधानसभा लढणार असल्याचं जय पवार यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला माहित आहे मतदाना दिवशी पुढचा उमेदवार कदाचित मी असू शकते असं सुद्धा विधान जय पवार यांनी केलेलं होतं। मात्र आता त्यांनी म्हटलेलं आहे की बारामतीमध्ये उमेदवार जे आहेत ते 2029 त्या सुनेत्रा पवारच असतील, तर दुसरीकडे 2029 ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील असं विधानही जय पवार यांनी केलं आहे। काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळेच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29 ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळेच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29 ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। आपण बघतोय 2029 ला सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा जय पवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। 2029 ला सुनेत्रा पवार बारामती विधानसभा निवडणूक लढवतील असं सुद्धा जय पवार म्हणालेले आहेत। जय पवार यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। 2029 ला सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केलेली आहे। तर दुसरीकडे 2029 ला सुनेत्रा पवार बारामती विधानसभेची निवडणूक लढवतील असंही जय पवार म्हणालेत। पण आपल्याला एक माहित आहे की ज्या दिवशी मतदान होतं बारामती पोटनिवडणुकीचं त्यावेळेला पुढचा उमेदवार कदाचित मी असू शकेल अशा प्रकारचं एक वक्तव्य जय पवार यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर आता जय पवार यांनी हे विधान केलेलं आहे। 2029 ला बारामतीच्या विधानसभा निवडणूक ह्या सुनेत्रा पवारच लढतील असंही। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख आहेत। देशमुख सर, आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत, तुमचं विश्लेषण जाणून घेणार आहोत। जय पवार काय म्हणालेत एकदा ऐकूया, परत मग तुमच्याकडे येतो। काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळेच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29 ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। अगदी देशमुख सर आपल्या सोबत आहेत। देशमुख सर, आपण बघितलं की कशा पद्धतीनं जय पवार यांचं हे वक्तव्य आलेलं आहे, कसं बघता येईल राजकीय मतितार्थ अर्थ कसे काढता येईल याचे? नाही, अपेक्षा ठेवणं काहीच गैर नाही। अजित पवार सुद्धा म्हणायचे की मला नेहमी हुंकावून येण्याचा मुख्यमंत्री व्हायचं, पण राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षा एवढ्या जागा मिळत नव्हत्या त्यावेळी, म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही। आजही जर कुणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर सर्वाधिक आमदार निवडून आणावे लागतात, त्यासाठी सर्वाधिक जागा लढवाव्या लागतात। तर आता सध्या ते भाजपसोबत आहे, भाजपसोबत लढत असतात, म्हणजे भाजपसोबत युतीत असताना त्यांना किती जागा मिळतात त्यांच्या वाट्याला, त्या किती निवडून येतात त्यावरच मुख्यमंत्री पदाचं गणित ठरतं। आणि इतर राज्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आसाममध्ये जसं हेमंत बिश्व शर्मा काँग्रेसमधून जाऊन मुख्यमंत्री झाले किंवा आणखी काही राज्यांमध्ये तसा प्रयोग, जसं नितीश कुमारांना जागा कमी येऊन सुद्धा भाजपाने मुख्यमंत्री केलं होतं, तशी अपेक्षा महाराष्ट्रात काही लोक करू शकतात, परंतु त्यासाठी महाराष्ट्रातली राजकीय भूमी म्हणजे राजकीय परिस्थिती इतकी पोषक नाही आहे। त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत व्हावं लागेल, राष्ट्रवादी काँग्रेसला एक सपोर्ट पर्याय म्हणून पुढे यावं लागेल आणि सर्वाधिक जागा लढवाव्या लागतील, तरच ही अपेक्षा फलद्रूप होऊ शकेल। अपेक्षा ठेवणं काही गैर नाही असं मला वाटतं। अगदी देशमुख सर, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात आणि विश्लेषण केलं त्याबद्दल।